आपण या व्हिडिओमध्ये 2:1 मॉक्स युजिंग ट्रान्समिशन गेट कसं इम्प्लिमेंट करायचं ते बघणार आहोत. तर त्याकरता आपल्याला दोन PMOS, हा एक PMOS आणि हा दुसरा PMOS आणि दोन NMOS ची गरज लागणार आहे, जे की बॅक टू बॅक कनेक्टेड असतील तरी चालतील, कारण की दोनही PMOS चे ड्रेन आपल्याला शॉर्ट करायचे आहे आणि दोनही NMOS चे सोर्स शॉर्ट करायचे आहेत. तर मग चला जनरेट करून घेऊयात दोन PMOS आणि NMOS. तर दोन नंबर ऑफ फिगर्स आपण दोन इथे टाकणार आहोत. NMOS ऑलरेडी सिलेक्टेड आहे. जनरेट डिव्हाइस. तसेच प्रमाणे PMOS ची विड्थ 3.2 मायक्रोमीटर. आता आपल्या सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोनही PMOS चे ड्रेन आणि दोनही NMOS चे सोर्स शॉर्ट करायचे आहे. तर मग आपण याला इथे P1 कन्सिडर करूयात. हा P1 चा सोर्स, हा P1 चा गेट, हा P1 चा ड्रेन, हा P2 चा ड्रेन, हा P2 चा गेट, हा P2 चा सोर्स आणि हा N1 आपण कन्सिडर करूया. हा N1 चा ड्रेन, हा N1 चा गेट, हा N1 चा सोर्स आणि हा N2 चा ड्रेन, हा N2 चा गेट आणि हा N2 चा सोर्स. तर मग अशा प्रकारे आपल्याला दोनही याचे NMOS चे सोर्स आणि दोनही PMOS चे ड्रेन हे ऑलरेडी शॉर्टेड मिळाले आहे. त्यांना आपण फक्त इथे कनेक्ट करून घेऊयात, म्हणजे आपला हा आउटपुटचा जो कनेक्शन आहे ते इथे मिळून जातं. म्हणजेच हे वाला कनेक्शन आपण केलेलं आहे. आता आपण इथे या डायग्राम मध्ये दिल्याप्रमाणे आपले PMOS आणि NMOS ला नावं देऊन देऊयात, जेणेकरून आपण कन्फ्युज नाही होणार. इथे आपण P1 देऊयात. लक्षात घ्या, हे नावं फक्त आपण आपल्या कन्व्हिनियन्स करता देतोय, त्यामुळे हे आपण नॉट विजिबल इन सिम्युलेशन ठेवतोय. इथे P2 देऊयात. इथे N2 देऊयात. आणि इथे N1. तर आपल्या सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला P1 चा गेट आणि N1 चा गेट या दोघांना सारखाच इनपुट द्यायचा आहे, तो म्हणजे सिलेक्ट लाईन. P1 चा गेट आणि N2 चा गेट या दोघांना, त्यामुळे आपण या दोघांना कॉमन करू शकतो, शॉर्ट करू शकतो आणि इथे S म्हणजे सिलेक्ट लाईन हा इनपुट देऊ शकतो. त्याचप्रमाणे N1 चा गेट आणि P2 चा गेट हे दोन शॉर्ट करायचे आहे. आपला N1 चा गेट आणि हा P2 चा गेट. अशा प्रकारे यांना शॉर्ट करून घेऊयात. आता पुढचं कनेक्शन थोडं आपल्याला कॉम्प्लिकेटेड जाणार आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला इथे P1 चा जो सोर्स आहे तो N1 च्या ड्रेनशी कनेक्ट करायचा आहे इथे, आणि त्याला आपल्याला D0 इनपुट द्यायचा आहे. तर मग P1 चा हा सोर्स घेतला, हा N1 चा ड्रेन घेतला, याला आपल्याला कनेक्ट करायचं. इथे आपल्याला परत मेटल 2 चा वापर करावा लागेल, कारण की इथून मेटल 1 ने जर का आपण ओव्हरलॅप केलं तर मग हे इथे शॉर्ट होण्याची शक्यता आहे. इथे मेटल 2 घेतला आणि मेटल 1 टू मेटल 2 कॉन्टॅक्ट प्लेस करायला आपल्याला लागेल. तर अशा प्रकारे आपलं इतकं कनेक्शन झालेलं आहे. आता P2 चा सोर्स N2 च्या ड्रेनशी शॉर्ट करायचा आहे आपल्याला. P2 चा सोर्स, हा N2 चा ड्रेन, या दोघांना कनेक्ट करायचा आहे. त्याकरता आपण याला खालच्या बाजूने कनेक्ट करून घेऊयात.
अशा प्रकारे आपले कनेक्शन कंप्लीट झालेलं आहे. P2 चा सोर्स N2 च्या ड्रेनशी आपण कनेक्ट केला. हा P2 चा सोर्स हा N2 च्या ड्रेनशी कनेक्ट केला आणि हा जो आहे आपला हा नोड हा आपला आउटपुट नोड असणार आहे. याला मी इथे ओव्हरलॅप करू शकतो कारण की लक्ष देऊन कुठलाही मेटल 1 चा कॉन्टॅक्ट याच्या खालून चाललेला नाही आणि त्यामुळे शॉर्ट होण्याची शक्यता नाही आहे. हा आपला आउटपुट असेल. तर मग आपल्याला इथे एक लक्षात घ्या की जे सिलेक्ट लाईन्स जे आहेत एस नावाने इंडिकेट केलेल्या ती इथे एस द्यायची आणि इथे एस बार अशी द्यायची आहे. तर मग आपण एस आणि एस बार जनरेट करण्याकरता एका इन्व्हर्टरची गरज नाही पडणार आपल्याला. इथे आपण डायरेक्ट क्लॉकला ऍज ए मॅनिप्युलेट करणार आहोत, तिथे एस आणि एस बार इम्प्लिमेंट होतील. तर मग इथे मी एस नाव दिलं. त्याचा टाइम पिरियड आपण लोड करून घेऊयात. 450 नॅनो सेकंद आहे. हाय लेवल व्होल्टेज 2 व्होल्ट आणि लो लेवल व्होल्टेज 0 व्होल्ट असाइन केला मी. त्याचप्रमाणे दुसरा क्लॉक घेतला, त्याला एस बार म्हणून मी वापरेल. इथे नाव देऊन देऊयात एस बार. याचा आपण टाइम पिरियड आपण सारखाच ठेवूयात 450 नॅनो सेकंदचा. तर पण याला आपल्याला इन्व्हर्टेड दाखवायचं आहे एस च्या रिस्पेक्टिव्हली. त्यामुळे आपण याला 1 व्होल्ट जो आहे तो 0 नी डिस्प्ले करूया आणि 0 जो आहे तो 2 व्होल्ट नी डिस्प्ले करूया, जेणेकरून आपल्याला इन्व्हर्टेड वेव्हफॉर्म मिळेल. त्याला जरा स्लोअर करून घेऊयात, 950 नॅनो सेकंद पर घेऊयात दोन्ही पण, जेणेकरून आपल्याला सिम्युलेशन बघायला सोपं जाईल. आता आपल्याला इनपुट द्यायचे आहेत दोनही. जिथे आपण सोर्स आणि ड्रेन शॉर्ट केलेले आहेत तिथे आपल्याला इनपुट द्यायचे आहे. हा आपला D0 असेल आणि हा D1 असेल. तर मग इथे इथे किंवा इथे कुठे दिलं तरी ते फरक नाही पडणार आहे. इनपुटला एक क्लॉक आपण देणार आहोत. लक्षात घ्या ही क्लॉक खूप जास्त फास्टर असणार आहे आपल्या एस आणि एस बार पेक्षा, जेणेकरून आपल्याला सिम्युलेशन बघायला सोपं जाईल. तर अशा रीतीने आपलं मॉड्स जनरेट करून झालेलं आहे. आता आपण हे जे लेबलिंग केले होते हे आपण काढून घेऊ शकतो. याची काही गरज आता उरलेली नाहीये, त्यामुळे आपण यांना डिलीट करून टाकूया. आणि आउटपुट एक विजिबल नोट द्यायचा राहिला. वाय ना आउटपुट म्हणून. तर इथे मी व्हीडीडी कनेक्ट केलेला आहे एनवेलला आणि आपण सिम्युलेशन चेक करूयात. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्युलेशन रिझल्ट मिळालेले आहेत. बघा आपण सिलेक्ट केल्याप्रमाणे एस आणि एस बार हे दोनही इन्व्हर्टेड क्लॉक आहेत एकमेकांच्या रिस्पेक्टनी, कारण की आपण एस बारच्या 0 च्या ऐवजी 1 आलेला आहे आणि 1 च्या ऐवजी 0 लेवल दिलेली आहे. आणि आपण जेव्हा सिलेक्ट लाईन मागच्या वर्किंग प्रमाणे जेव्हा सिलेक्ट लाईन 0 असते तेव्हा आउटपुट D0 इनपुटशी कनेक्ट होतो आणि जेव्हा सिलेक्ट लाईन 1 असते तेव्हा आउटपुट D1 शी कनेक्ट होतो, D1 ला फॉलो करायला सुरुवात करतो. अशा प्रकारे आपलं 2:1 मॉक्सचं वर्किंग व्हेरीफाय करून झालेलं आहे. नेहमीप्रमाणे आपण परत कॅपॅसिटिव्ह लोड एकदा कनेक्ट करून यांच्या वेव्हफॉर्मवर काय इफेक्ट पडतो ते सुद्धा चेक करू शकतो.
ते कॅपॅसिटिव्ह लोड मी कनेक्ट करतो आउटपुटला. तर अशा प्रकारे आपल्याला वेव्हफॉर्म मिळालेली आहे आणि आपण त्यामध्ये राईज टाइम आणि फॉल टाइम मध्ये झालेला फरक नोट डाऊन करून घेऊ शकतो. लक्षात घ्या, आपण यापुढे सुद्धा डी फ्लिप फ्लॉप मध्ये जेव्हा आपल्याला लागणार आहे तेव्हा हेच मग्स वापरणार आहोत. त्यामुळे आपण याला एक मग्सला नाव देऊन ठेवूया 2:1 मग्स. जर तुम्हाला हे व्हिडिओ थोडे जरी महत्वाचे आणि उपयोगी वाटत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त जण याचा फायदा घेऊ शकतील.